आघाडी आणि मनसेचा मोर्चा पुढे पुढे सरकताना आपण या ठिकाणी पाहत आहोत। बीएमसी मुख्यालयापर्यंत हा मोर्चा जाणार आणि त्या ठिकाणी स्टेज तयार करण्यात आलेला आहे। पुन्हा एकदा प्रत्येक प्रमुख नेता आपली भूमिका या ठिकाणी मांडणार आहे। मतदार याद्या अद्ययावत करा, मतदार याद्यांमधील दुबार नावं काढा, मतदार याद्या अपडेट होईपर्यंत निवडणुका लांबवा आणि 7 नोव्हेंबरपर्यंत मतदार नोंदणी करा अशा प्रमुख मागण्यांसाठी हा सत्याचा मोर्चा सध्या निघालाय। संपूर्ण हे वातावरण आपण पाहतो की हे सगळे दृश्य यामध्ये मनसे आणि ठाकरेंच्या सेनेचे झेंडे सर्वाधिक पाहायला मिळत आहेत। काँग्रेसचे नेते देखील यामध्ये सहभागी झालेले आहेत। हर्षवर्धन सपकाळ मात्र या मोर्चासाठी आले नाहीत। मात्र या संपूर्ण मोर्चाचं नेतृत्व हे ठाकरे बंधू आणि शरद पवार यांच्याकडेच असल्याचं पाहायला मिळतंय। मोठ्या संख्येनं गर्दी या मोर्चामध्ये झालेली आहे। तसेच कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी, तर स्वतः शरद पवार देखील या मोर्चामध्ये आता सहभागी झालेले आहेत। फॅशन स्ट्रीटवरून या मोर्चाला आता सुरुवात झाली। थोड्याच वेळात मेट्रो सिनेमा चौक आणि त्यानंतर मुंबई महापालिकेच्या मुख्यालयाच्या दिशेने हा मोर्चा आता निघालेला आहे। या मोर्चाची सांगता ज्या ठिकाणी होईल ते बीएमसी मुख्यालय, त्या ठिकाणी सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि तिथे प्रमुख नेत्यांची भाषणं होणार आहेत। याआधीच राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। उद्धव ठाकरे यांनी देखील आपली भूमिका या संदर्भात स्पष्ट केलेली आहे। तर इथे दृश्य आपण पाहतो की उद्धव आणि राज ठाकरे या मोर्चामध्ये एकत्र चालतात। सुप्रिया सुळे देखील त्यांच्या सोबत या ठिकाणी आहेत। तर शरद पवार गाडीमधूनच या मोर्चामध्ये सहभागी झालेत। तर उद्धव ठाकरे, राज ठाकरे तसंच सुप्रिया सुळे या मोर्चामध्ये सहभागी, तर शरद पवार देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। महाविकास आघाडीचे मुख्य नेते या मोर्चात सहभागी झालेले आहेत, तर राज ठाकरे हे देखील सहकुटुंब या मोर्चामध्ये चालताना आपल्याला पाहायला मिळतात। मात्र ठाकरे बंधू यांचा हा एकत्रितपणे पहिलाच मोर्चा आहे। मनसे महाविकास आघाडीचा मुंबईतला हा सत्याचा मोर्चा आता निघालेला आहे। तर सुप्रिया सुळे देखील उद्धव आणि राज ठाकरे यांच्या सोबत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। तर कार्यकर्त्यांना या ठिकाणी सूचना देखील दिल्या जात आहेत आणि मोठी गर्दी या मोर्चासाठी या ठिकाणी झालेली आहे। 4 पक्षांचे कार्यकर्ते या मोर्चामध्ये सहभागी झाले। तर वरून टिपलेली ही दृश्य आपण पाहतो या मोर्चाची आणि आता उद्धव आणि राज ठाकरे यांच्या सोबत इथे सुप्रिया सुळे या देखील या मोर्चामध्ये, तर शरद पवार देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। तर काँग्रेसकडनं बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, सतेज पाटील हे देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। राज ठाकरे आपल्या संपूर्ण कुटुंबासह या मोर्चामध्ये सहभागी, तर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या सोबत या मोर्चामध्ये सहभागी झाले। सूचना ज्या आहेत त्या सध्या देण्यात येत आहेत। हा मोर्चा अगदी नियोजित पद्धतीने आपल्या मार्गावरून सध्या निघालेला आहे। प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा निघालेला आहे। 4 प्रमुख मागण्यांसाठी सध्या महाविकास आघाडी आणि मनसे रस्त्यावर उतरलेली आहे। 1 किलोमीटरचा असा हा मार्ग असणार आहे। 7 ते 10 मिनिटं हा मोर्चा जो आहे तो फॅशन स्ट्रीट पासून बीएमसी मुख्यालयापर्यंत जाणार आहे आणि त्यानंतर या ठिकाणी अनेक प्रमुख नेत्यांची भाषणं देखील होणार आहेत। या भाषणात नेमकी तोफ काय डागली जाते याकडे देखील आपलं लक्ष असणार आहे। तर ही थेट दृश्य आपण पाहतोय मोर्चाची आणि आदित्य ठाकरे, अमित ठाकरे, शर्मिला ठाकरे देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। तर महाविकास आघाडीचे नेते आणि मनसेचे नेते म्हणजे सगळेच पहिल्या दुसऱ्या फळीमधले नेते देखील या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी झालेले आहेत। राज्याच्या कानाकोपऱ्यातून कार्यकर्ते या मोर्चासाठी इथे आलेले आहेत। कार्यकर्त्यांची मोठी गर्दी या ठिकाणी झालेली आहे। स्टेजच्या मागे कोणी येऊ नये। स्टेजच्या बाजूची मंडळी कृपया व्यासपीठाच्या बाजूचे तर कार्यकर्ते सर्वांनी मागे व्हा। कृपया स्टेजच्या बाजूने आत कोणी येऊ नये। कृपया आतमध्ये भरपूर गर्दी होत आहे। सर्व खासदार, आमदार
यांची समोर बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. कृपया नोंद घ्यावी. कृपया व्यासपीठाच्या बाजूने आतमध्ये कोणी येऊ नये. तर मोर्चा आता बीएमसी मुख्यालयाजवळ पोहोचलेला आहे आणि सर्व पक्षांचे प्रमुख किती मोठी गर्दी या पक्षाध्यक्ष मोर्चाला झालेली आहे ती आपण या ठिकाणी यांनीच पाहतोय. व्यासपीठावर उपस्थित राहण्याची तर शरद पवार गाडीनच या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. अध्यक्ष यांनीच व्यासपीठावर उपस्थित राहण्याची सूचना आहे. संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. हमारे साथ तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. हमारे साथ तुम संघर्ष या ठिकाणी सत्याचा मोर्चा काढण्यासाठी जे पक्ष एकत्रित आलेले आहेत त्या पक्षाचे पक्षप्रमुख या व्यासपीठावर येतील. बाकीचे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी कृपया खाली बसायचं आहे आणि सर्वांना आणि स्टेजवर एवढी मोठी गर्दी झालेली आहे. कृपया खाली करा. त्याचबरोबर सर्व नेते मंडळींना उपनेते मंडळींना विनंती आहे की आता मीडियाला बाईट देऊ नका कोणी. आपले पक्षप्रमुख पक्ष नेते हे आलेले आहेत. माननीय उद्धव साहेब आले, राजसाहेब आले, सुप्रियाताई आलेले आहेत, शरद पवार साहेब काही वेळात येतील, बाकीचे मान्यवर नेते ते सुद्धा आता येतील. सर्वांनी स्टेज जरा खाली करा. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशचे सेक्रेटरी सुभाष लांडे यांनी कृपया व्यासपीठावर यायचं आहे. बाकीच्यांनी इतर जे आहेत त्यांनी स्टेज खाली करा. इतर स्टेज खाली करा. सर्वांनी कृपया बसून घ्या. आपण सर्व बसून घेतला तर पाठीमागच्यांना सर्व चित्र समोरचं क्लिअर दिसेल. सर्वांनी बसून घ्यायचं आहे. व्यासपीठावर तर आदित्य ठाकरे देखील आता व्यासपीठावर या ठिकाणी पोहोचलेले आहेत. सुप्रिया सुळे या देखील आता इथे दाखल झालेल्या आहेत. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे प्रकाश रेड्डी आहे. तर राष्ट्रवादीचे जयंत पाटील हे देखील या ठिकाणी दाखल झाले. तर सत्याचा मोर्चा आता या ठिकाणी पोहोचलेला आहे. स्वयंसेवकांना BMC विनंती ऑफिससमोर आहे हा मोर्चा आता पोहोचला की असून कृपया तिथे व्यासपीठ तयार एक करण्यात 10 आले. तिथे आता खुर्च्या नेते पोहोचले. स्टेजवर आणाव्यात. कृपया 10 खुर्च्या स्टेजवर आणण्याची व्यवस्था करा. कृपया काही सर्वांना विनंती आहे. व्यासपीठाची गर्दी प्लीज कृपया कमी करा. व्यासपीठावर फक्त मुख्य नेते बसणार आहेत. तर आदित्य ठाकरे या ठिकाणी पोहोचलेत. सुप्रिया सुळे या देखील पोहोचलेले आहेत. तसंच उद्धव आणि राज ठाकरे देखील आता इथे पोहोचले. शरद पवार देखील आता इथे पोहोचलेले आहेत. इथे दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय आणि इथेच भाषण देखील नेत्यांची होणार आहेत. प्रत्येक पक्षाचा नेता आपली भूमिका या ठिकाणी स्पष्ट करणार आहे. त्याचबरोबर पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी पुढची दिशा देखील या ठिकाणी स्पष्ट केली जाणार आहे. सगळ्यांची सूचना देण्यात येत आहे तर प्रमुख नेत्यांनीच व्यासपीठावर राहावं.